चवीला खूपच छान लागणारी ओव्हनचा वापर न करता खुसखुशीत नानकटाई अप्पे पात्रात सोप्या पद्धतीने कशी बनवायची ती आज आपण पाहणार आहोत। नानकटाई बनवण्यासाठी अर्धा कप रूम टेम्परेचरचं तूप एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं। 1 कप पिठी साखर घेतली, चाळून घालायची। साखरेचं कण यामध्ये जाऊन द्यायचं नाहीत। चाळून झालं की साखर आणि तूप एकसारखं एका दिशेने रंग बदलत नाही तोपर्यंत फेटून घ्यायचं। एकसारखं फेटून झालं की यावरती पुन्हा स्टेनर ठेवायचा। यामध्ये 1 कप मैदा घालून घ्यायचा। मैदा चाळून यामध्ये घालायचा। मैदा चाळून झाला की 2 चमचे कस्टर्ड पावडर यामध्ये घालून घ्यायची। यामुळे याला चव खूप छान लागते। आता थोडीशी वेलची पूड घालायची, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं, बेकिंग पावडर घालून घ्यायची, बेकिंग सोडा घालायचा आणि हे मिश्रण आपल्याला आहे ह्या ओलसरपणामध्ये एकसारखं मळून घ्यायचं आहे। मळून झालं की लगेच आपण याची बिस्किटे बनवून घ्यायची। गोलाकार याचा आकार करून घ्यायचा, हलक्या हाताने प्रेस करून नानकटाईचा आकार देऊन घ्यायचा। सगळी नानकटाईची बिस्किटे तयार झाली की अप्पे पात्रामध्ये घालून घ्यायची। गॅसवरती पसरट आकाराचा पॅन गरम करायला ठेवायचा, गॅस लहान करायचा आणि 25 मिनिटं ही बिस्किटे बेक करून घ्यायची।